आजचा विषय म्हणजे स्त्री. स्त्री ही तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, पण मी आज थोडक्यात तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. कुटुंब लहान असो का मोठं असो, स्त्री एक अत्यंत महत्वाची असते. तिच्याशिवाय कुटुंबाचे वर्तुळ पूर्ण होत नाही. पहाटे लवकर उठणारी आणि सर्व कामे आटोपून रात्री सर्वात उशिरा झोपणारी म्हणजे महिलाच असते. अनादी काळपासून आजपर्यंत स्त्रिया असंख्य भूमिका सर्वांनी बघितल्याच आहे. रामायणातली सीता, महाभारतातली द्रौपदी, राधाकृष्णाचं प्रेम, मीराकृष्ण भक्ती, रुक्मिणी, तसेच जिजामाता, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, झाशी की राणीचे देशप्रेम तथा विविध भूमिकातले जननीचे दर्शन आपण सगळ्यांनीच केले आहे. अर्वाचीन काळापासून सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, आशा भोसले, अंजली भागवत, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या स्त्रियांची नावे विविध क्षेत्रात अजरा अमर झाली आहेत. काल आपण सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज पाहिलाच असेल. आपल्या सर्वांच्या इंदुताई त्यांना हेमचंद्राचार्य गुजरात युनिव्हर्सिटी पॅटर्न खाते पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. शिक्षण आणि सामाजिक सेवा क्षेत्रासाठी स्त्रीच्या विविध रूपापैकी आपल्या सर्वात परिचयाचे आणि आपल्या रोजच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेले एक रूप म्हणजे अन्नपूर्णाचे. ही अन्नपूर्णा घरातली प्रत्येकाची काळजी घेत असते. चांगलं आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे घरातली सदस्यांची रोज रुचकर आणि पौष्टिक अन्न तयार करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम ती करत असते. फक्त स्वयंपाक नव्हे, सर्वांच्या आवडी निवडी, पाहुण्यांचे स्वागत, घरातल्या सर्व सदस्यांची जबाबदारी चोखपणे ती पार पाडत असते, न थांबता आणि न थकता. स्त्रीशिवाय कुटुंब अशक्य आहे आणि कुटुंबाशिवाय समाज अशक्य आहे. म्हणून आपण सर्वांनी समस्त्रीचा आदर आणि सन्मान केलाच पाहिजे.